एक रवी राणा किंवा मग समजा बच्चू भाऊ हे 2-3 आमदार सोडले तर विदर्भाच्या विषयी बोलते तरी कोण? आम्हाला जर बंदुका भेटल्या तर यायले आम्ही उडूनही टाकू. हे करण हे कायदे म्हणजे याच्यापेक्षा ते इंग्रज पुरले. हे साले राज्यकर्ते झोपले आहे का अमरावती जिल्ह्यातले किंवा विदर्भातले? शेतकऱ्याला या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातं, पण ते नावापुरतंच आहे. आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला राजा वगैरे बळीराजा आपण अशा एक ना अनेक उपमा देतो, पण बळीराजाची नेमकी व्यथा काय आहे ते आपण आता ग्राउंड रियालिटी काय आहे ते चेक करूया. माझ्यासोबत उमेशदादा आहेत. पूर्णानगर या गावामध्ये उमेशदादांच्या शेतामध्ये सध्या मी आहे. आता म्हणाल की वारंवार उमेशदादाच का? तर कॅमेरा फेस करणे ही काही सोपी गोष्ट नाही आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यासाठी. मलाही आधी मी ज्या चॅनलला काम करतो त्या चॅनलला कॅमेरा फेस करताना त्रास गेला. शेवटी आम्ही 3-3 वेळा 4-4 वेळा रिटेक करून हेच ते गाव आहे की ज्या गावातून शेतकऱ्यांच्या बातम्या करायला मी जी ती सुरुवात केलेली होती आणि उमेदवार सुद्धा तेव्हा आमचे सहकारी होते. आता जवळपास सवय झालेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर देशातील पहिली जी शेतकरी आत्महत्या होती ती सुद्धा आपल्या विदर्भात घडलेली होती. आजही विदर्भातलं शेतकरी आत्महत्यांचं सत्र जे आहे ते काही संपलेलं नाहीये. सरकारने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. त्यासोबतच जी आहे ती प्रोत्साहनपर 50,000 रुपये द्यायचं सुद्धा सरकारने जाहीर केलेलं आहे. मात्र ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे का? सध्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? मान्सून सुद्धा उशीर झालेला आहे मान्सूनला. शेतकऱ्यांनी त्यांची जी आहे ती पेरणीपूर्व मशागत पूर्ण केलेली आहे आणि याच सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत उमेशदादा महिंगे आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल नेमकी सध्या ही जी कर्जमाफी योजना आहे या योजनेबद्दल काय सांगाल? नेमका कसा शेतकऱ्यांना फायदा होतोय? यात काय नेमक्या त्रुटी आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं या त्रुटीमुळे किंवा या अटींमुळे शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान होत आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं हा कोण्याच शेतकऱ्याला फायदा झालेला नाही. 2007 पहा तुम्ही, 2019 पहा. प्रोत्साहनपर म्हटलं तर मी सुद्धा रेग्युलर नेहमीच म्हणजे 2007 मध्ये माझ्या वडिलांच्या नावाने शेती होती, त्यावेळेसही रेग्युलर होते, त्यावेळेस लाभ झाला नाही. 2019 मध्ये प्रोत्साहनपर पण भेटलं नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी जे कर्जमाफी केली त्या यादीत आईचं नाव आलं असल्यावरही पैसे जमा झाले नाही. म्हणजे शेतकऱ्याला जे खरोखर शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं जे आपण उदो करते, सरकार म्हणते की शेतकऱ्याला एवढी कर्जमाफी दिली, पण ते खरे शेतकऱ्यापर्यंत पोहोचते काय? किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचते? हा महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी तुम्ही विनाअट द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज आपण देतो किती? विदर्भातल्या, खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी एकरी 15,000 रुपये, एकरी 15,000 रुपये. कापूस असेल तर 20,000 रुपये. या वर्षी कुठं वाढीव 25,000, 22 ते 20,000 रुपये करून दिले आहे. म्हणजे नागण्य कर्जमाफी देते. शेतकऱ्यांना काही द्यायचं असलं तर बरोबर निकष लावतात. कृषी कर्ज आहे, कृषी कर्जाचा सातबाऱ्यावर बोजा चढवायचा अधिकार यांना नाहीये, पण कृषी कर्जाचा बोजा चढवत नाही का सातबाऱ्यावर? आजही माझ्या सातबाऱ्यावर पाहून घ्या. आपण काय देऊन राहिलो? शेतीवर लोन देऊन राहिलो का? आपण पिकावर कर्ज देऊन राहिलो. पिकावर कर्ज द्यायचंही बोजा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर चढवते. आम्ही असलो तर नियम येतात आणि हे करण हे कायदे म्हणजे याच्यापेक्षा ते इंग्रज पुरले. मग आमच्यासारख्या शेतकऱ्यांना शेती सोडून या राज्यकर्त्याला जर घोडे लावले तर मग सडो का पळो पळतील साले. आज एक आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंनी जे आंदोलन केलेलं होतं ते त्यांनी थोडंसं शिथिल केलं. त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना जी आहे ती सरसकट कर्जमाफी मिळावी हे महायुतीचं आश्वासन होतं, जाहीरनाम्यात त्यांनी दिलेलं होतं. बच्चू कडूंनी घेतलेली जी माघार आहे ती मी काही जणांशी बोललो, म्हणजे संतोष भाऊ वरसोड आहेत आमचे यवतमाळमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत, लेखक आहेत. त्यांनी मला सांगितलं की 1996ची कर्जमाफी आणि 2026ची कर्जमाफी आपण जर आज सरसकट म्हटलं तर याचा सर्वात मोठा तोटा जो आहे तो विदर्भातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. कारण 1996 मध्ये जी कर्जमाफी झाली तेव्हा मराठवाड्यातील जो सधन कास्तकार होता, तिकडले कास्तकार सधनच आहेत. ते तिकडे ऊस वगैरे ही जी पेरणी असते या पिकांची पेरणी केली जाते आणि त्यांनी त्या काळात JCB वगैरे घेऊन ठेवलेले होते आणि ते त्यांचं मोठं कर्ज माफ झालं. परिणामी काय झालं की विदर्भातला शेतकरी जो होता आपला कोरडवाहू भागातला, तो त्याची परिस्थिती जैसे थे आहे. या तफावतीबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही योग्य आहे? बरोबर आहे, ते अतिशय योग्य आहे. त्यांना एकरी 1-1 लाख रुपये कर्ज देते. मी पहिलेच सांगितलं की आपल्या इथं विदर्भात 20-22 हजार रुपये एकरी देतात.
त्यांना 1 ते सव्वा लाख रुपये एकरी कर्ज देतात. हा फरक इथं दिसून नाही राहिला. हे साले राज्यकर्ते झोपले आहे का अमरावती जिल्ह्यातले किंवा विदर्भातले? हा, सर्वात मोठी शोकांकिता आहे ह्या राज्यकर्त्याची. आपण तर काय, आपण निवडून देतो, आपण विश्वास करतो, पण येले बोमलाले सालेले शर्मा वाटते तिथं. तो एक रवी राणा किंवा मग समजा बच्चू भाऊ, हे 2-3 आमदार सोडले तर विदर्भाच्या विषयी बोलते तरी कोण? यायले काही सालेले बांगड्या घालून काही फक्त तिथं काही मजा मगा करायलाच पाठवले. हा महत्वाचा मुद्दा आहे की जे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातले आमदार, खासदार किंवा मंत्री त्यांच्या शेतकऱ्यासाठी भांडून, लढून किंवा प्रेमानं सरकारकडून कसं काढून घेते, ते विदर्भातल्या नेत्यांना अजूनपर्यंत जमलं नाही. बच्चू भाऊ, रवी राणा सारखे जर जे आवाज उचलून राहिले, त्यांना कधी कधी जातीनं म्हणा किंवा पातीनं म्हणा किंवा काय ना स्वपक्षीय विरोध होतात, त्यांचं कुठं चालून नाही राहिला. ह्या सर्व भानगडी आहे, त्याच्यात शेतकरी हा भरळला चाललाय. ह्या शेतकऱ्यांनी जे आपण लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवतो त्यावेळेस ह्या 100% विचार करायला पाहिजे. विचार जरी केला तर होईन काय की पक्षाच्या दावणीले मोजके नेते बांधले आहे. ते शेतकऱ्याच्या विषयी कोण बोलू शकतं किंवा शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडू शकतं असा पक्ष विचार करत नाही. पक्षाले जो फंडिंग करण, पक्षाची जो आजी करण त्याला तिकीट देते. म्हणजे विरोधकालाही जर निवडून द्यायचं असलं तर विरोधकही तोच आणि सत्ताधारी तेच. चोर चोर मौशरे वैसारे झाले, त्याच्यात आमच्यासारखे शेतकरी भरडले चालले. मागील 1.5 वर्षात जर आपण पाहिलं, महायुतीचं सरकार आल्यानंतर या अवकाळीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती प्रचंड खराब झालेली आहे. पण या 1.5 वर्षात विरोधकांकडून जी अपेक्षा होती, नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, आपल्याकडले जे विदर्भातले नेते होते, जी अपेक्षा होती की त्यांनी ताकदीनं त्यांचा आवाज जो आहे, शेतकऱ्यांचा आवाज, तो सभागृहात मांडायला पाहिजे होता. जवळपास 4 अधिवेशनं होऊन गेली. 5वं अधिवेशन जे आहे ते आता होईल. काय वाटतं, कुठेतरी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, हे कमी पडले असं वाटतं? कमी 100% पडले. कारण हे नाही काही, हे काही सरके नव्हते. ज्यावेळेस सत्ता उपभोगल्या त्यावेळेस हे नाही काही काळे कंडारे कडून ढुंढलेले हे तेले भेट असा. म्हणून शेतकऱ्याचा असो की विरोधी पक्षाचा, विरोधी पक्षात असताना ज्या आव्हानं हे बोलत होते, आज हा विरोधी पक्षाचा आवाज दिसून कुठं राहिला. शिवसेनेचा असा विषय झाला की शिवसेनेनं याच्या संग हात मिळवून केल्यावर तेले बोलायला जागा राहिली नाही. त्याच्यात साऱ्यात म्हणजे एकमेकाचे हे सोगे सैरे झाले. सगळे सोयरे झाल्याच्यानं एकमेकाविषयी हे बोलू शकत नाही. हे फक्त नावापुरते बोंबलून राहिले. आज ज्वलंत उदाहरण तुम्ही पहा, अमरावतीत पोटे पाटलाच्या विरुद्ध काँग्रेसनं एकही उमेदवार दिला नाही. कोण नाही दिला? सामान्य कार्यकर्त्याच्या वेळेस देता का? द्या बरं पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या वेळेस. जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या पक्षाच्या कार्यकर्त्याची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मोठे मोठे नेते ताकदीनं लढवतात. आणि विधान परिषद पोटे साहेबाची आहे तर सर्व मिळून मॅनेज करून देऊन द्या. अशी 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 हे अधिवेशनात येत चालू आहे. पण ह्या जास्त दिवस चालणार नाही. लोकांना आता समजून राहिलं, याचे जे मिलीभगतचे जे किस्से आहे ते लोकांसमोर येऊन राहिले. लोक यांना नंग करून मारल्याशिवाय एक दिवस राहणार नाही. बरं, 2004 मध्ये साधारणतः स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचा अहवाल आलेला होता. स्वामीनाथन आयोगाच्या भरपूरशा शिफारसी ज्या होत्या त्या सरकारनं मान्य केलेल्या होत्या. स्वामीनाथन आयोगाबद्दल काय 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 माहिती तुम्हाला? अद्यापपर्यंत कुठलेच स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केली नाही. त्याच्यात स्वामीनाथन आयोगमध्ये जसं उत्पन्नाच्या 50 पट हमीभाव, उत्पन्न खर्च तुम्ही काढा, उत्पन्न खर्च आजचा काळा तर खरी, त्याच्या 50 पट हमी भाव दाखवा. शेतकऱ्याला उत्पन्न होऊन किती राहिलं, त्याचा खर्च किती होऊन राहिला आणि त्याच्यावर तुम्ही देऊन किती राहिले. 200-400 रुपये MSP वाढवल्यानं काही स्वामीनाथन आयोगाच्या अटी लावल्या अशातला काही भाग नाही राहत. आता आपला जो अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा हा भाग आहे, म्हणजे जो आपण पश्चिम विदर्भ म्हणतो, याच ठिकाणी कापूस, सोयाबीन हे कोरडवाहू शेतकरी हे पीक घेतात. आता आपण एकरीचा विचार करू की साधारणतः एकरी आपल्याला किती खर्च येते, एका एकराला ते पीक पेरायला, म्हणजे पिकासाठी, लागवडीसाठी, पूर्व मशागतीसाठी किती खर्च येते, त्यातून किती उत्पादन निघते, सरासरी समजा किती उत्पादन निघते आणि त्याला किती नफा होतो, अंदाज तुमचा? सोयाबीनले जर पकडलं तर 25 ते 30 हजार रुपयाच्या घरात एकरी खर्च होतो. एकरी सोयाबीन पिकून राहिलं 3, 4, 5 म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत.
मागच्या वर्षी मला तर एकरी 2च झालं. मी विकले 3,500 रुपयानं. म्हणजे जो खर्च लागून आला त्याच्यात घाटा लागला. यावर्षी सोयाबीनचा दानाही पेरणार नाही. पराठी जरी पेरली आपण ते एकरी 40,000 रुपयाच्या घरात खर्च येतो. सर्व सुरुवात पासून तर वेचणी पर्यंत सर्व 40,000 रुपयात कापसाले यावर्षी भाव भेटला म्हणून बरं झालं. नाही तर कापसातही आमचे होते. कापसाचं उत्पन्न होते एकरी 8-9. आपण बीटी 2 वरच आहोत. गुजरात सारख्या राज्यात बीटी 4 पर्यंत 5 पर्यंत आपल्याकडे पेरून राहिले. कारवाई केली गेल्या वेळी BT4 हा. साठी. गुजरातमध्ये देश तर एक आहे ना. हा. स्वामीनाथन आयोगाचे शिफारशी सर्वांना लागू आले पाहिजे. हं. देश एक आहे. गुजरात राज्यात भेटून राहिलं, हं. महाराष्ट्रात कोण नाही भेटून राहिलं. ते लोक जगून राहिले ना आपणच मरू का? म्हणजे ह्या साऱ्या सरकारचा नाकर्तेपणा आहे की बीटी सोयाबीन नाही येऊ देऊन राहिले. बीटी ज्या डेव्हलप झालेल्या आहे किंवा RRBT ज्या म्हणतो, ज्याचा खर्च शेतकऱ्याचा कमी होईल, ह्या असे उत्पन्न वाढाचे यांनी कोणते सोर्स केले नाही. विद्यापीठातले कुलगुरू म्हणा झोपले आहे. शास्त्रज्ञ आमच्या पैशावर मजा करून राहिले, त्यांचा परिवार पोचून आले. पण असं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, याच्यावर कुठल्याच प्रकारचं विद्यापीठही काम नाही करून आला, शास्त्रज्ञही काम नाही करून आला. आता तुरीसारखे प्रकार आहे, पाऊस आला तर जळून जातात. कमी पावसाचं उत्पन्न त्यांनी अजून केलं नाही. कमी पावसात कोणचं वाहन उत्पन्न देऊ शकते आपल्याला हे अजून त्यांनी संशोधन केलं नाही. बीटी आपल्या इथं आली, बीटी ज्यावेळेस आली त्यावेळेस बोंडअळी आली नाही. पण आज त्याची जनुकीय पॉवर वाढल्याच्यानं बीटीत बोंडअळी 100% येते. आमच्यासारखे शेतकरी ज्यावेळेस तक्रार करते तर बीटीचे कंपनीवाले त्याच्यातून एक लाईन काढून टाकते. हे सारे चोरस पोचून ठेवले ना. कंपन्या कोणाच्या हो? नेतेच्या, जवळच्या, सायेच्या, मावशीच्या, यायच्या. काय करणार आहे सरकार? बरं, या विरोधात आता असं काही नाही का नियोजन किंवा भविष्यात शेतकऱ्यांच्या मनात असं काही एका भविष्यात एखादा उद्रेक होईल मोठा किंवा सगळे शेतकरी संघटित होतील, जर एखादं तुम्हाला माध्यम भेटलं तर तुम्ही संघटित व्हाल सगळे? 100%. आम्हाला जर बंदुका भेटल्या तर यायले आम्ही उडूनही टाकू. आमचाही प्रयत्न तोच आहे. कारण असं मेल्यापेक्षा यायले हरामखोराले मारून मेलेलं बरं. आमचे रक्त पिऊन राहिले, गोचिड्यासारखे चिपकले. एकूणच आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती जी आहे ती इथल्या नेत्यांनी या शेतकऱ्यांवर आणलेली आहे. अतिशय विदारक परिस्थिती ही आहे आपण पाहायला गेलं तर. आणि आता इथून जर आपण थोडंसं पुढे गेलं तर मेळघाटचा पायथा लागतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर अचलपूर, परतवाडा, तिकडे वरुड, चांदूर बाजार, मुर्शी हा भाग लागतो. आणि खऱ्या अर्थानं हा भाग जो आहे तो या भागात संत्रा उत्पादक शेतकरी आहे. नागपूरला आज आपण ऑरेंज सिटी म्हणतो, पण काय होतं की त्या काळात या ठिकाणी एक हब तयार नाही झाला ज्यामध्ये आपण काय करू की इथलं ब्रँडिंग करू इथल्या संत्र्याचं, किंवा तो संत्र्याच्या विक्रीसाठी काही बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध करू, असं काही या ठिकाणी उपलब्ध नाही झालं. परिणामी नागपूरला आपल्याला संत्रा नगरी म्हणावं लागतं. पाहिजे जो मुबलक संत्रा जो आहे तो आपल्या भागात तयार होतो. आता संत्र्याच्या विषयी सुद्धा संत्र्याचे सुद्धा ते चांगले अभ्यासक आहेत. त्यांनी काय केलेलं आहे की जी पारंपरिक शेती आहे आतापर्यंत ते सोयाबीन, तूर, कापूस ही पिके घेत होते. आता त्यांनी मागल्या वर्षी जे आहे ते पेरूचं सुद्धा पीक घेतलेलं आहे. आणि संत्र्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपण त्यांच्याकडनं. सध्या संत्रा उत्पादक सुद्धा खूप बिकट परिस्थितीत आहे. अवकाळीत तर त्यांचं नुकसान होतंच, पण यावेळी उन्हाळ्यात एवढं कडक ऊन तपलं की त्यांची पूर्ण झाडं जी होती, आपण जर पाहिलं तर तो बागायतदार भाग आहे पूर्ण, बरोबर. पण यावेळी त्यांची झाडं पूर्णपणे जडली, मुळापासून जडली, उकळून पडली. तर याबद्दल काय सांगाल? परिस्थिती अशी झाली की यावेळेस टेम्परेचर एवढं वाढलं आपल्या इथलं की झाडले काही केलं तरी झाडं वाचू शकले नाही. बार तर दूर राहिला, पण त्यांना बागाही वाचवणं हे मुश्किल झालं. एवढा खर्च त्यांची अंतर्मशागत पासून तर त्यांना जो बार फोडासाठी खर्च करावा लागतो, महागड्या औषधी, खतं, या सर्व आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहे. तो खर्च करून टेम्परेचरमुळे ते पूर्ण म्हणजे बागच जळून गेलेली आहे. त्याच्यात अतोनात नुकसान झालं. याच्यासाठी आता आपल्या इथं अजूनपर्यंत म्हणजे काही जसे आता सिंचनाचे प्रकल्प आहे, आता आपला इथचा कोंडवर्ध्याचा किंवा पेळीचा अजूनपर्यंत चालू झालं नाही राजो. हे शोकांकित नाही का? विदर्भात एक वर्धा सोडलं तर कुठं दुसरं सिंचनाचं साधन आहे? ह्या जर पाणी अडवा, पाणी जिरवा, जशी हे एकमेकाची जिरवून राहिले, तसं जर पाणी अडवलं आणि जिरवलं असताना तर शेतकरी सुजलाम राहिला असता. हे काहीच नाही. आपलं वासनीचं असो का डाळीबिळीचं असो, समजा भातकुलीतलं असो, अजूनपर्यंत कुठंच नाही. पाणी अडवलं नाही
ना कॅनलची व्यवस्था झाली, ना पाणी येऊन राहिलं. आपला हा भातकुली बेल्ट हा खारपान पट्टा आहे. याच्यातला संत्रा हा एकदम स्वादिष्ट लागतो. नागपूरचा जरी म्हटलं तर मोर्शी वरवड साईड किंवा मग आपला हा परतवाडा, अचलपूर, अंजनगाव, चांदूर बाजारचा जो संत्रा जातो ना, याच्यात आणि त्याच्या चवीत जमीन आसमानचा फरक आहे. खारपान पट्ट्यातलं कोणचंही फळ खा तुम्ही, त्याची चव विशेष आहे. आता आम्ही पेरू खारपान पट्ट्यात लावला, पण त्याला जर गोड पाणी असतं कॅनलचं, आणखी मजा आली असती. एकूणच एक खारपान पट्ट्याबाबत अमरावतीचे एक पदवी दीक्षांत समारंभ होता. त्या समारंभात बोलताना नितीनजी गडकरी म्हणाले होते की वलगाव, दर्यापूर हा जो भाग आहे पूर्ण, म्हणजे खारपान पट्ट्याचा हा भाग आहे, तो जातो मूर्तिजापूरपर्यंत. हा सुद्धा खारपान पट्ट्याचा, ज्या पूर्णनगर गावात मी आहे, इथली तूर खूप स्वादिष्ट असते, चविष्ट असते असं त्यांनी म्हटलं. आणि टाटांशी बोलून आम्ही या ठिकाणी एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो उभा करू. त्या तुरीवर प्रक्रिया करून इथंच ती खरेदी केली जाईल आणि इथूनच ती विक्री केली जाईल, मोठं त्याचं ब्रँडिंग केलं जाईल, अशा प्रकारचं एक उद्योगाचं कल्पना त्यांनी मांडली होती. साधारणतः 3-4 वर्ष या गोष्टीला झाले. अद्यापपर्यंत तरी त्यावर काही इम्प्लिमेंट झालं असं मला वाटत नाही. भविष्यातही होईल असं वाटत नाही, कारण त्यासाठी मानसिकता पाहिजे. आणि तसं जर काही इथं घडलं भविष्यात, माझी विनंती आहे सरकारला की इथं जर अशा पद्धतीनं काही घडत असेल तर इथं उद्योग तर वाढेलच, महत्वाचं म्हणजे इथल्या मुलांना जो आहे तो रोजगार मिळेल. आज रोजगारासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुंबई, पुण्याकडे जावं लागतं. अनेक मुलं जी आहेत ती नागपूर भागात सुद्धा जात आहेत, कारण तर नागपूर सुद्धा हळूहळू बदलत आहेत. मात्र अमरावतीमध्ये जो बदल आहे तो अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. काय वाटतं त्या तोरीबद्दल जो नितीन गडकरींनी सांगितलेलं होतं, जर तो प्रोजेक्ट या ठिकाणी आला त्याचा काही फायदा होईल? फायदा 100% होणार आहे. बरं, आता पण तुम्ही आता इथं येऊन नेते कोणी बकबक करून घेते, आपल्या तोंडाची वाफ गमावते. प्रत्यक्षात मात्र अजूनपर्यंत, आता माझंही 40 वर्ष वय झालं, मला प्रत्यक्षात उतरताना कोणीच नाही दिसून राहिलं. तोंडाची वाफ तर अशी गमावते की मी आजच करतो. याच्या बापाचीच किती आहे सालेची, फक्त बोलून चालले जाते. त्याची काय चुकी आहे? आम्ही भुलून जातो ना. आम्ही जाती धर्मात अडकलाव ना. आम्हाला हिरव्या, भगव्या, निळ्यात विभागून टाकलं ना. कांदा उत्पादक शेतकरी वेगळा करून टाकला, ऊस वेगळा करून टाकला, सोयाबीन करून टाकला, इकडे खारपान पट्ट्यावाला वेगळा करून टाकला. आम्ही विभागला. पण होईल परिवर्तन. तुम्ही आता जी पेरूची लागवड केलेली आहे, साधारणतः किती जागेमध्ये ती पेरू तुम्ही लावलेले आहेत, त्यासाठी किती खर्च आला आणि त्यातून काही फायदा झाला का? 1 हेक्टर मध्ये मी पेरू लावला. 1333 झाडं माझे 1 हेक्टर मध्ये मी लावले. त्याला साधारणतः 3.5-4 लाख रुपये खर्च झाला. मागच्या वर्षी उत्पन्न घेतलं, जवळपास 70 ते 80 हजार रुपयाचं उत्पन्न आलं. मागच्या वर्षी सततच्या पावसानं तो पेरू खराब झाला. या वर्षीच्या सर्वात जास्त उन्हानं तो पेरू खराब झाला. या निसर्ग, सरकार मारून राहिलं, निसर्गही उलटा मारून राहिला. म्हणजे 2 वर्षापासून सतत नुकसान आहे त्याच्यात. म्हणजे आता 4 लाख रुपये खर्च लावून त्याचे पैसे अजून निघाले नाही. आताही तुम्ही जर पाहायसान तर 100% फळं गळले. एवढे मोठे संत्र्याचे झाडं जळले, तर हे पेरूचे छोटे छोटे झाडं होते. बाग वाचली, पण माल नाही वाचू शकला. गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये आपण एक लोकमतसाठी बातमी केलेली होती हुमणी अळीची. हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळं अनेकांचे पिकं जे आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले होते. सरकार सांगत होतं की काहीतरी अनुदान देऊ वगैरे वगैरे. ते अनुदान भेटलं काही आलं? काहीच नाही. बरं, पीक विम्याबद्दल काय सांगाल? पीक विमा, आता तुम्हाला सांगतो, पीक विम्याची कसं आहे, विमा ज्या कंपन्या काढते त्याच्यापासून हे नेतेच पर्सेंटेज घेते. म्हणून विमा हा शेतकऱ्यासाठी का कंपनीच्या फायद्यासाठी, याच्यावर संशोधन करणं महत्वाचं आहे. आता तुम्ही एक विचार करा की तुमची पॉलिसी काढतो आपण, LIC मध्ये जर विमा काढला, तुम्ही मरण पावले तर तुमच्या घरच्यांना विमा भेटते. याची शेतकऱ्याविषयी पॉलिसी वेगळी आहे. हे म्हणते की पुरं मंडळ मेलं पाहिजे. मंडळ मेल्यावर जिल्ह्याची आकडेवारी तपासली जाते आणि त्याच्यानंतर मागील 5 वर्षाचं उत्पन्न याचं तपासलं जाते, तर तुम्हाला विमा भेटते. आता हे शेतकऱ्याला काही सखोल अभ्यास केलेला नाहीये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी. पण याच्यावर कोणचा शेतकरी नेता किंवा कोणचा आमदार, कोणचा खासदार यांना आवाज उचलला कधी? ज्या शेतकऱ्याचं नुकसान आहे त्याला सरसकट विमा द्यायला पाहिजे. पंचनामा करणारे त्याच्यावर भरोसा नाही, तर कायले फक्त पंचनामा करायला? की इथं काही जमिना दाबाले येतात, हराम करो काही फिरायला येतात? अवकातच नाही यायच्या. हुमणी अळीच्या साठी किंवा मग आपण सोयाबीन निघाला नाही त्याच्यासाठी शासन समिती नेमते. त्या समितीची अवकात नाही साल्यांची.
समिती फक्त अहवाल देते. अहवाल दिल्यावर कुठल्याच प्रकारची नुकसान भरपाई कोणीच शेतकऱ्याला भेटत नाही. फक्त वेळ काढून नेते. शेतकऱ्याला यायच्या मागे लागायला एवढा वेळ नाही. आज आपण जर पाहायला गेलं तर काहीतरी प्रधानमंत्री किसान योजना पीएम पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता भेटते काहीतरी. तो येते का रेग्युलर? तो कोणाला आता भेटते नेमका? कोणाला भेटते? तो शेतकऱ्यांना 2,000 रुपये हप्ता येऊन राहिला. पण प्रश्न असा आहे, शेतकऱ्याला तुम्ही 2,000 रुपये हप्ता देऊन राहिले दर 3 महिन्यांनी, म्हणजे वर्षाचे तुम्ही 12,000 रुपये देऊन राहिले केंद्र सरकारचे. राज्य सरकारचा तर अजूनपर्यंत भेटला नाही कोणाले. तर तुम्ही त्या खासदाराला, आमदाराला जे पगार किंवा सुखसुविधा देता त्याच्या तुलनेत 2,000 रुपये यायले सालेले जरा शर्मा वाटल्या पाहिजे राज्यकर्त्याला, की आपण करून काय राहिलो. हे लाखानं कोण यायले खाले अनाज लागत नाही काय? धान्य देऊन राहिलो म्हणते, आम्ही मोफत धान्य देऊन राहिलो. खा बरं म्हणा मादर चोदो एखाद्या जणांना त्या गव्हाची तांदूळाची खिचडी किंवा पोळी खाऊन दाखवा बरं. एखाद्या नेत्यानं दाखवा ना. सालेला लाजा शर्मा वाटायला पाहिजे. म्हणजे राज्यकर्ते आणि सामान्य जनता याच्यात एवढी मोठी दरी निर्माण झाली आहे. ते फक्त हे समजते की हे जे सामान्य जनता आहे याचा फक्त उपयोग कसा करून घ्या मतापुरता, त्याच्यासाठी ते काही करून राहिले. पण खरी मजा साले हे हरामखोर करून राहिले. एक महत्वाचा प्रश्न होता, लाडकी बहीण योजनेचे महिलांना आता 1,500 रुपये मिळून राहिले. काही महिलांच्या त्यात केवायसी मुळे बंद पडलेले आहेत. पण याचा परिणाम कुठंतरी रोजंदारीवर पडला का? मजूर मिळतात का शेतीसाठी? म्हणजे आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सांगा. नाही, मजूर मिळतात. फक्त तो लोकांचा थोडासा फरक असा पडला की ते महिलाच्या खात्यात चालले तर त्याचं 2 पैशाचं काम होऊन राहिलं. म्हणजे ज्या कोणा आता समजा ते एक फायदाच होऊन राहिला. 1,500 रुपये म्हटलं म्हणजे ग्रामीणसाठी भरपूर झाले महिन्याचे 1,500 रुपये. त्याचा तो उदरनिर्वाहाचा एक तेवढं त्याला आशा राहायला लागली आहे. जे 1,500 रुपये आमच्यासारख्या शेतकऱ्याकडून मजूर घेत होते उसने, ते त्याला घ्यायचं काम नाही पडून राहिलं. मजुरी भेटून राहिले, असं काही त्याच्यातला काही भाग नाही राहिला. एकूणच हे होते उमेश महिंगे. ते सधन शेतकरी आहेत, वेगवेगळे प्रयोग करत राहतात शेतीमध्ये. तसेच जे काही अन्यायकारक अटी वगैरे असतात शेतकऱ्यांसंबंधीच्या किंवा योजना असतात त्यावरती आवाज उठवतात. गावचे उपसरपंच सुद्धा आहेत. लोकांनी निवडून दिला आणि लोकांनीच त्यांनी उपसरपंच पद घ्यावं यासाठी आग्रह केलेला होता. मात्र वेळोवेळी ते शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक पत्रकाराला आम्हाला सुद्धा मदत करतात. योजनेतील काही अटी असल्या ते सांगत असतात. तर एकूणच शेतकऱ्यांच्या ह्या ज्या वेदना होत्या त्या त्यांनी आपल्या तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. मधातला दुवा जरी मी ठरलो असलो तरीही मला असं वाटतं की हा आवाज जो आहे शेतकऱ्यांचा हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि निश्चितपणे यापुढे आपण असे काही महत्त्वाचे ज्या मुलाखती असतील त्या घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्यापर्यंत हा जमिनीवरचा हा ग्राउंड लेवलचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची असेल. तूर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.